संकल्प करून आपला हेतू पूर्ण करण्यासाठी एक अतिमहत्त्वाचं असं यंत्र कसं बनवायचं आणि त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. श्री गुरुदेव दत्त. ज्यांना मंत्र शिकायचे असतात किंवा ज्यांना तंत्रविद्या आत्मसात करायची आहे आणि ज्यांना प्रत्येक कामात यश मिळवायचं असेल, सिद्धी मिळवायची असेल, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा असणार आहे. बाळांनो, यंत्र आणि मंत्र या दोघांचा वापर करून कुठलंही काम शक्य करता येतं. जर तुमचा विश्वास असेल, जर तुमची निष्ठा असेल, तुम्ही प्रामाणिक असाल, तर त्यावेळेला कोणताही दैवी मंत्र वापरात आणून त्या दैवी मंत्राला सिद्ध करता येतं आणि ह्यासाठीच यंत्राची गरज लागते. यंत्राची रचना वेगवेगळ्या प्रकारात असते. आता यंत्राची रचना मी मागील व्हिडिओमध्ये स्पष्ट केली होती. जर तुमच्यापैकी कोणी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, वर आय बटनामध्ये सुद्धा लिंक आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असं यंत्र दाखवणार आहे, त्या यंत्राचा वापर करून प्रत्येक कामात सिद्धी तुम्ही मिळवू शकता, प्रत्येक काम यशस्वी होऊ शकतं. कोणतंही धार्मिक कार्य करण्यापूर्वी त्याचा संकल्प केला जातो. विशिष्ट असं कार्य अमुक अमुक दिवसात पूर्ण व्हावं म्हणून मी एवढं दिवस ही धार्मिक विधी करणार आहे असा संकल्प केला जातो. आता काही वेळेला आपलं प्रारब्ध असतं किंवा आपलं संचित असतं, त्याच्यावर आपली कार्यसिद्धी आणि आपल्याला यश मिळणं न मिळणं हे अवलंबून असतं. काही साधकांना अनुभव असेल की त्यांनी साधा उपवास जरी केला तरी ते एक विशिष्ट कार्य त्यांचं लगेच बनण्यासाठी सुरू होतं, म्हणजे तो मार्ग मिळत असतो. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असेल की एखादं विशिष्ट काम पूर्ण होण्यासाठी कितीही साधना केली किंवा मंत्र साधना असेल किंवा काही होम हवन असेल, ते केलं तरी देखील काही वेळेला काम पूर्ण होत नाहीत. त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा उपाय मी घेऊन आलेलो आहे. संकल्प करून आपला हेतू पूर्ण करण्यासाठी एक अतिमहत्त्वाचं असं यंत्र कसं बनवायचं आणि त्याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे यंत्र आहे संकल्प सिद्धीचं यंत्र. संकल्प सिद्धीचं यंत्र मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणतंही कार्य पूर्णपणे शेवटापर्यंत नेणं आणि कुठल्याही कामात यश मिळवणं हा फक्त 2 मिनिटाचा खेळ नसतो. ह्यासाठी बऱ्याच दिवसांची मेहनत आवश्यक असते. आपला जो निर्धार आहे, तो निर्धार इथं शेवटपर्यंत प्राणपणाला लावून प्रयत्न करणं गरजेचं असतं. तुम्हाला वाटत असेल की एखादा व्हिडिओ हा खूप लांबट होत चालला आहे किंवा मी तुमचा वेळ वाया घालवतोय, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इथंच थांबवला तरी चालेल. कुठलीही माहिती 2 ते 3 मिनिटात सांगणं किंवा ती माहिती सिद्ध करणं हे अशक्य आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट शिकायची असेल, तुम्हाला जर एखादी साधना करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आणि जर तुमच्यात तेवढे पेशन्स असतील तरच हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला प्रत्येक कामात यश हवं असेल, जर तुम्हाला प्रत्येक काम संकल्प करून पूर्ण करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आता यंत्र कसं आहे, तर यंत्र बनवत असताना तुम्हाला एक अशा प्रकारचं यंत्र बनवायचं आहे. हे यंत्र तुम्हाला मी इथं बोर्डवर दाखवतो. ह्या यंत्रामध्ये आता इथं माझ्या थोड्या वाकड्या रेषा येत आहेत, पण तुम्हाला सरळ रेषा काढायच्या आहेत.
बाळांनो, हे यंत्र मी इथं तुम्हाला ड्रॉ करून दिलेलं आहे. हे यंत्र काय करायचं आहे, असंच्या असं यंत्र तुम्हाला बनवायचं आहे. हा इथे माता देवी माताचा मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा हे विच्चय ये. हा मंत्र तुम्हाला इथं लिहायचा आहे. इथे तुमचं जे काम असेल, जे काम तुमचं असेल, ते काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे. हा जो मधला रकाना आहे, या मधल्या रकान्यामध्ये समजा आता तुम्ही एखादं कर्ज तुम्हाला फेडायचं आहे, तर हे अमुक अमुक कर्ज फेडण्यासाठी मग ज्या व्यक्तीचं कर्ज आहे, त्या व्यक्तीचं कर्ज फेडण्यासाठी असं हे यंत्र मी बनवलं. आता हे यंत्र कशावर बनवायचं आहे, ह्या यंत्राचा वापर कसा करायचा आहे, तो तुम्हाला सांगतो. हे फक्त एक कारण झालं. हे यंत्र तुम्ही कोणतंही कार्य पूर्तीला नेण्यासाठी, म्हणजे ते काम, ती अडचण, त्यातनं बाहेर पडण्यासाठी, त्या कामात यश मिळवण्यासाठी तुम्ही हा यंत्र वापरू शकता. हे यंत्र तुम्हाला तांब्याच्या पानावर बनवायचं आहे. एक तांब्याचं पान घेऊन त्याच्यावर तुम्ही तुमच्या हातानं देखील एक टोकदार सुई किंवा दाभणचा वापर करून तुम्ही हे यंत्र स्वतःच्या हाताने कोरा. यंत्र कोरल्यानंतर त्या यंत्राला पहिले स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं. त्या यंत्राला स्वच्छ पाण्यानं धुवायचं. त्याच्यानंतर त्याला पंचामृतानं 5 चमच त्याच्यावर अभिषेक करायचा. त्याच्यानंतर तिथं अर्पण केल्यानंतर पुन्हा पाणी तिथं अर्पण करायचं आणि त्या यंत्राला तुमच्या पूजेच्या ठिकाणी किंवा तुमच्या स्वतःजवळ सदैव त्याला बाळगायचं, स्वतःजवळ ठेवायचं, खिशात ठेवायचं. ज्या बाहेरच्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल, एखादं काम दुसऱ्या ठिकाणी जर करायचं असेल, तर अशा वेळेला तांब्याच्या पानावर हे यंत्र बनवून तुम्ही हे यंत्र खिशामध्ये ठेवून स्वतः त्याच्यासोबत त्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. यंत्र कोणत्याही एका शुभ दिवशी, ज्या दिवशी शुभ नक्षत्र असेल किंवा मंगळवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हे यंत्र अंघोळ केल्यानंतर सकाळी 9 वाजण्याच्या आतमध्ये तुम्ही हे बनवून त्याचा वापर करायला सुरुवात करा. कोणतंही काम सिद्धीला नेण्यासाठी, म्हणजे ते काम पूर्ण करून त्यात यश मिळवण्यासाठी हे यंत्र तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं. तांब्याचं यंत्र कमीत कमी 6 महिने एकदा बनवल्यानंतर आपलं काम करतं. चांदीचं यंत्र हे 2 वर्ष काम करत असतं आणि सोन्यात बनवलेलं यंत्र हे सदैव आयुष्यभर काम करत असतं. पण त्या यंत्रांचा सुद्धा उपयोग हा वेगवेगळ्या ठिकाणी करावा लागतो. हे काम अडथळा येत असेल तर त्या अडथळ्याला बाजूला सारून ते काम पूर्ण करण्यासाठीचं यंत्र आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं. आता जर तुमच्या घरात सुतक असेल तर तुम्हाला एवढं समजलं पाहिजे की त्या काळामध्ये हे यंत्र तयार करू नये किंवा वापरू नये. अडचणीचा काळ असेल, मासिक पाळी असेल, तर अशा वेळेलासुद्धा यंत्र वापरू नये. महिन्यातला अडचणीचा काळ असेल तर हे यंत्र करू नये. स्त्रियांनी हे यंत्र करू नये, पुरुषांनी हे यंत्र करावं. हे थोडंसं ध्यानात ठेवा आणि असं करा. ह्या यंत्राचा फोटो मी पुन्हा एकदा स्क्रीनवर तुमच्यासाठी दाखवतो. तर त्यानुसारच तुम्हाला तांब्याच्या पानावर यंत्र बनवून हे स्वतःसोबत बाळगायचं आहे. रोज शक्य असेल तर ह्याला उदबत्ती दाखवा, बिना बांबूच्या काठीची उदबत्ती दाखवा आणि ह्याला हात जोडून नमस्कार करावा. ही देवी आई हिला प्रार्थना करावी की अशा अशा कारणासाठी मी हा यंत्र तुमचं मंत्र लिहून बनवलेलं आहे, तर मला ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढाने माझं हे काम पूर्ण होऊ दे. असं हे संकल्पसिद्धीचं यंत्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं.
या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी अवश्य तुम्हाला उत्तर देईन. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.